मानवा वेदिकाची बघा इकडे मध्य चालली आहे। या टेकडीवर समोर दत्त मंदिर आहे लाडघरचं। तीनशे म्हणजे जरा जास्त मग सामान्य माणसाला तरी परवडण्यासारखी नाही येते रेट। एक नंबर छान है, खूप छान। मोदक बाकी छान आहे। ये दीपमाळ बनाई है वेगळे स्टाईल में। तर आता जाऊया आपण आत मंदिर पाहायला। पूर्ण अगदी छोटे शंख शिंपले, अक्षरशः खच पडलेला आहे। या बीचवर शक्यतो कोणीही येत नाही। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालेलो आहोत कोकणामध्ये। आज रविवार आहे, मुलींचा शेवटचा दिवस आहे सुट्टीचा, त्यामुळे आज आपण कोकणामध्ये निघालोय। तर आता आपण आहोत सातारा मेढा रस्त्यावर। मेढ्यावरून महाबळेश्वर मार्गे आपण पुढे जाणार आहोत। कुठं जाणार आहे ते पुढे मी सांगेन, पण आता वाजलेले आहेत 12:30। तर आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे। जेवणासाठी कुठं थांबलोय तुम्हाला दाखवतो। तर आपण थांबलोय हॉटेल जलसागर। सातारा मेढ्या रस्त्याला हॉटेल आहे जलसागर, फेमस आहे जेवणासाठी। मच्छी असेल, नॉनव्हेज असेल, व्हेज असेल। तर इथं आता आपण जेवण करणार आहे आणि मग पुढच्या प्रवासाला जाणार आहे। तर आता जाऊया हॉटेल जलसागर मध्ये। तर आपण आज निघालेलो आहोत लाडघर बीचला। दापोली जवळचा बीच आहे लाडघर बीच। आता मुरुड बीच, कर्दे बीच किंवा हरणेला बरेच वेळा गेलोय, लाडघरला अजून गेलो ना। तर मुलींचं म्हणणं आहे आपण तिकडे जाऊया। तर हे आहे हॉटेल जलसागर, शेजारी तळ आहे मोठं। व्ह्यू बघा। आज माझ्या बरोबर वेदिका आहे, माझी मोठी मुलगी। तिकडं मनवा आहे आणि ही आमच्या घरातली हिटलर दीपाली। आपण मागवलं होतं व्हेज मालवणी हंडी मागवली होती, हाफ हंडी मागवली, चौघांना पुरेशी। तर नाश्ता करून आलेलो होतो आपण घरून। तर ही आहे सुकी भाजी, हा रस्सा आहे, पिऊन बघतो। छान आहे रस्स्याची टेस्ट, एक नंबर आहे। रस्सा मस्त रस्सा आहे। तर आता जेवायला सुरुवात करूया। टेस्ट कशी आहे? तर मस्त पैकी आता जेवण झालेलं आहे। आपल्याला निघालं पाहिजे लवकर, कारण खूप वेळ झालेला आहे। संध्याकाळी मला वाटते 6-6:30 वाजतील पोहोचायला। तर मंडळी चला, आता वाजलेले आहेत 1:15 वाजलेले आहेत। तर आता निघूया। आता काय पण मध्ये कुठे स्टॉप घेणार नाही, फार तर एखादा विश्रांतीसाठी एक 10 मिनिटं स्टॉप घेतला तर घेऊया, नाही तर मग आपण थेट जाऊया आता लाडघर बीच। चला तर मग। तर 2:45 वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत आंबेनळी घाटात। महाबळेश्वर आणि प्रतापगडच्या मधला जो आहे तिथं पोहोचलेलो होतो आपण। आणि आता समोर तुम्हाला प्रतापगड दाखवतो। हा जो दिसतोय हा आहे प्रतापगड। मनवा बसलीये, तिला घाटात थोडासा त्रास होतोय। वेदिका आणि दीपाली गेली। समोर इथं एक धबधबा दिसतोय पडताना, ते धबधबा बघायला गेले। आपण पण जाऊन बघूया जरा। आता वेळ होणार आहे खरं तर आम्हाला पोहोचायला खूप। समोर बघा कशिडी बोगदा आहे आता, आणि आपण या बोगद्यातून पहिल्यांदाच जाणार आहे। तर आता बोगद्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। सध्या एकच बोगदा चालू झालाय, एकाच बोगद्यातून जाणारे येणारे गाड्या सोडलेल्या। समोर आकाश बघा किती मस्त दिसते। आपण आता पोहोचलो मुरुड मध्ये।
आपल्याला तसा वेळच झाला आहे ना, जवळजवळ 6 ला 5 मिनिटं कमी येत असतात. आणि आता आपण जाणार आहोत लाडघर बीचला. अजून एक 20 मिनिटं आपल्याला इथून लागतील लाडघर बीचला जायला. तर सनसेट तर आपला हुकलेला आहे, सनसेट काय आपण नाही पाहू शकत आता. आता लाडघरला जायचं आहे आणि आपल्याला रूम शोधायची आहे. आपण काय बुक केलेली नाही आहे. आता रूम बघायची आणि मग नंतर फ्रेश होऊन मग जर उजेड राहिला तोपर्यंत तर मग तुम्हाला बीच दाखवेल, नाही तर मग सकाळी उठल्यानंतर बीच पाहूया आपण. चला तर जाऊया लाडघरला. फायनली आपल्याला समुद्र दिसलेला आहे. माझ्या पाठीमागे या बाजूला बघा समुद्र दिसतोय आपल्याला. तर आपण कर्देमध्ये आता पोहोचलेलो आहे. कर्देतून आपण पुढे जाणार आहे लाडघरला. तर आपल्या शेजारी दिसतोय लाडघर बीच आणि आपण आत्ता लाडघरला पोहोचलेलो आहोत 6 वाजून 10 मिनिटांनी. आता रूम पहिला शोधूया आपण. तर मंडळी आपण लाडघरला पोहोचलोय आणि आपल्याला लगेच रूम सुद्धा मिळालेली आहे. सागर रत्न म्हणून यांचं एक होमस्टे आहे, तिथं आपल्याला एक रूम मिळालेली आहे. अगदी बीचच्या समोरच आहे. तुम्हाला बीच दाखवतो. हा समोर दिसतो तर हा बीच आहे सगळा आणि बीचच्या अगदी समोर पार्किंग आहे बीचला लागून आणि बीचच्या समोरच सागर रत्न म्हणून आहे. तर आता अंधार पडला आहे तर सुद्धा आपण समोर बीचवर एक फेरफटका मारून येणार आहे. मंडळी या जेवायला. आता 8:30 वाजलेत. आता जेवायला सुरुवात केली आम्ही तिघांनी घेतलं आहे शाकाहारी आणि इकडं मनवानं घेतली मच्छी थाळी, सुरमई थाळी आहे. मनवाला सुरमई. मी काय आज नॉनव्हेज नाही खाणार, उद्या नॉनव्हेज खाणार, मच्छीच खाणार आहे उद्या. तर जेवण खूप छान आहे. शाकाहारीसुद्धा मस्त टेस्टी जेवण आहे. आता जेवतो आता आणि आता परत भेटूया आपण उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मंडळी. आपण आहोत लाडघरमध्ये आणि आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि आपल्या पाठीमागं तुम्हाला दिसते लाडघर बीच. आता थोडं पाणी वाढलेलं आहे काल रात्रीपेक्षा, कदाचित भरतीची वेळ असेल किंवा आता थोडं थोडं कमी होईल थोड्या वेळाने. तर आपण लाडघरमध्ये सागर रत्न नावाचा एक होमस्टे आहे, तिथं मुक्काम केलेलं आहे. तर हा रस्ता आहे, हा इकडनं आपण मुरुडच्या बाजूनं किंवा हरणीच्या बाजूने इकडनं येतो. असाच हा रस्ता पुढे गेलाय. साधारण 700-800 मीटर पर्यंत पुढे रस्ता आहे आणि हा आहे आपला होमस्टे. हा जो समोर दिसतो तो सागर रत्न होमस्टे म्हणून नाव आहे त्याचं. या ठिकाणी त्यांचा बोर्ड आहे. जर फोन नंबर किंवा डिटेल्स हवे असतील तर याच्यावर दिलेले आहेत. आपली गाडी पार्किंगसाठी इथं जागा आहे. असे समोर हा रस्ता आहे, इथं समोरच आहे तो होमस्टे. वेदिका मनवा ऑलरेडी बीचवर गेलेले आहेत आणि हे बघा इकडं काय चाललंय यांचं स्तोत्र पठण चाललंय स्वामी महाराजांचं. तर चला आपण आता खाली बीचवर जाऊया. तर आपण आहोत सध्या लाडघर बीचवर आणि बीच पाहायची सुंदर आहे, मस्त बीच आहे एकदम एक नंबर. मग समोरून दाखवतो. आणि मनवा वेदिकाची बघा इकडे मज्जा चालली आहे. असं समोरपर्यंत लांबपर्यंत बीच आहे आणि या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे अशी मिक्स वाळू आहे, व्हाईट आणि ब्लॅकचा कलर थोडा जास्त आहे या वाळूमध्ये. या टेकडीवर समोर दत्त मंदिर आहे लाडघरचं, तिकडे सुद्धा आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. आणि या बाजूला इथं वॉटर स्पोर्ट्सची जागा आहे, इथं वॉटर स्पोर्ट्स आहे इथं आणि जवळजवळ साधारण 1 किलोमीटर तरी लांबी असेल या बीचची. खूप सुंदर बीच आहे आणि समोर पाहिलं ना हे असे सगळे होमस्टेज आहेत ओळीने. थोडंसं आपण बीचवर फेरफटका मारूया, वॉटर स्पोर्ट्स बघून येऊया थोडे कसे कसे काय काय ते. आता 7:30 वाजले सकाळचे. आतमध्ये बघा मासेमारीसाठी गेलेली आपल्याला बोट सुद्धा दिसते.
अजून काही सूर्यनारायण वर आलेले दिसत नाहीयेत. अशा पद्धतीने इथं वॉटर स्पोर्ट्स घेतले जातात. ऑक्टोपस आहे, हा बाथटब सारखा एक आहे, हा बेड आहे, हा बनाना राईड आहे, इथं स्कूटर बोट आहे. अजून काय यांचं चालू झालेलं नाही, म्हणजे आता ते जस्ट घेऊन आले तिथं, परवाना होईल चालू. अतिशय शांत आणि सुंदर बीच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त कचरा वगैरे नाही आहे तिथं. इथं आपण जरा रेटची चौकशी करूया कसे कसे आहे ते. तर या पद्धतीनं यांचे असे रेट आहेत इथं, पर पर्सनचे रेट आहेत सगळे. रेट जर बघितलं ना 300 रुपये पर पर्सन, थोडेसे जास्त वाटत आहेत मला. 200 रुपयेपर्यंत ठीक होतं, 300 म्हणजे जरा जास्तच होतं. समजा 4 जणांची फॅमिली आणि एकच आयटम समजा जरी केला तरी 1200 रुपये. मग सामान्य माणसाला तरी परवडण्यासारखी नाही येते रेट, जास्त आहेत रेट थोडे. त्या ठिकाणी बघा क्रिकेटचा खेळ चालू आहे यांचा. आपल्याला मासेमारीच्या बोटी बघा, हा इथं दिसतोय. तर मानवानं बघूया काय केलं. वा वा वा, धरण बांधले वाटतं. हा, मानवाचं डॅम बांधायचं काम चालू होतं. हा, आणि तिला आता आणखी 2 सवंगडी येऊन सामील झालेले आहेत. बघा त्यांनी इथं हा तलाव तयार केलेला आहे इथं. आता या तलावात पाणी भरण्यासाठी हा पाट तयार करायचं चाललंय त्यांनी. आला आला आला. अशा तऱ्हेने आपल्या तलावात पाणी आलेलं आहे. आता नाश्ता आलेला आहे, नाश्त्याला घावणे आहे. वा 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 म्हणवा खुश. आता नाश्ता करून घेतो आधी. कसे आहेत घावणे? एक नंबर. म्हणू छान आहे, खूप छान. मस्त आहे का, अगदी मऊ आहेत, लुसलुशीत. चटणी पण छान आहे. तर वेदिकाला खायचे होते मोदक, म्हणून आम्ही आता मोदक मागवलेत. मोदक बाकीचे छान आहेत, फोडले ती नंतर ते, आणि त्याच्यावर तुपाची धार सोडते. खायचा गरम आहे. कसा आहे? एक नंबर. गोड आहे आणि छान पण एकदम. तुपाची एक वेगळी टेस्ट आहे. हिला आणखी गावणे खायचे. 2 गावणे खाल्लेत आणि म्हणते मला पाहिजेत. मग आता आपण आणखी गावणे मागवलेले आहेत. बस घ्या चला. तर आता रूममधून आपण चेकआउट केलंय. तर आता आपण जाणार आहोत दत्त मंदिराकडे. तुम्हाला दत्त मंदिर इथून दाखवतो. ती समोरच्या टेकडीवर इथं दत्त मंदिर आहे. तर आता आपण इथून दत्त मंदिराकडे जाणार आहे. लाडगर बीचपासून एक
2 मिनिटाच्या अंतरावर दत्त मंदिर आहे. एक समोर आहे दत्त मंदिरचा फाटा. असं इथं बोर्ड लिहिलेला आहे दत्त मंदिर. तिथून आतमध्ये जायचं. तो अभी हम पहुँचे हैं दत्त मंदिर को, जहाँ पे मंदिर है। ये हमने दीपमाल बनाई है वेगड़े स्टाइल में। यहाँ पे ये सब सामान रखा हुआ है। इधर को मंदिर है। हम चप्पल काटना भूल गए, इधर ही काटेंगे चप्पल। चला तर मग जाऊया आपण श्री दत्त मंदिर परिसर पाहायला. आपल्याला दत्त मंदिराच्या पलीकडेच बघा लाडघरचा बीच दिसतोय. आणि आता आपण मंदिराच्या समोर आलोय. समोरच आपल्याला ही मंदिराची एक वेगळ्या आकारातील अशी दीपमाळ पाहायला मिळते. इतर ठिकाणांपेक्षा वेगळा आकार आहे या दीपमाळेचा. मंदिराच्या समोर डाव्या हाताला इथं एक चौथरा आहे. चौथऱ्यावर 2 पावलं किंवा पादुका कोरलेल्या आपल्याला दिसत आहेत. समोर ही दीपमाळ आहे. दीपमाळेलाच एक इथं मूर्ती आपल्याला बसवलेली दिसते. तर ही मूर्ती पाहता एका हातात खड्ग आहे, दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे, कमरेला नाग आहे. याच्यावरून तर ही श्री काळभैरवनाथांची मूर्ती असं वाटते. तर आता जाऊया आपण आत मंदिर पाहायला. मंदिर आवारातच मंदिराच्या अगदी समोर एक छोटं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. हे आहे श्री गणरायांचं मंदिर. श्री गणरायांचं दर्शन घेऊन आता आपण जाऊया श्री दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराची चौकट रुंदीची आहे. 1 फूट सुबक नक्षीकाम सुद्धा आहे त्याच्यावर. मंदिरामध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे. मुख्य मंदिराच्या सभामंडपामध्येच मधोमध हा गाभारा आहे. गाभाऱ्याच्या सभोवताली लाकडी पट्ट्यांचं नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतंय. तर आता आपण आज जाऊन श्री दत्त महाराजांचं दर्शन घेऊया. गाभाऱ्यामध्ये मोठी एक प्रतिमा असून प्रतिमेच्या समोर दत्त महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या आतमध्येच गाभाऱ्याच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रशस्ताचा प्रदक्षिणा मार्ग ठेवण्यात आलेला आहे. मंदिराचे छत सुद्धा लाकडी असून कौलारू आहे. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा इथं गरमीचा जास्त त्रास होत नाही. या बाजूला एक दिंडी दरवाजा आहे. या दरवाजातून आपण पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालू शकतो. प्रदक्षिणा मार्ग हा पूर्ण दगडी असून मूळ मंदिराच्या चौथऱ्यावरच हा प्रदक्षिणा मार्ग आहे. तर समोर आपल्याला हे मंदिराचं भव्य असं प्रांगण पाहायला मिळतंय. प्रशस्त अशी जागा आहे समोर. मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला खाली लाडघर गावामधून वर येण्यासाठी पायरी मार्ग बांधलेला दिसून येतोय. समोरच आपल्याला दिसते लाडघर गाव. हा पायरी मार्ग सुद्धा पूर्ण दगडामध्ये बांधून घेतलेला आहे. पायरी मार्गाच्याच शेजारी पिंपळाचं एक झाड असून त्याला पार बांधून घेण्यात आलेलं आहे. पिंपळाच्या बुंद्यामध्येच एक छोटीशी पण सुंदर अशी मारुतीरायांची मूर्ती आहे. आपण आता दर्शन घेऊया मारुतीरायांचं. मारुतीरायांचं दर्शन घेऊन आपण आता खाली जो आपल्याला बीच दिसतोय तो बीच पाहायला जाऊया. एक 2 मिनिटच पायऱ्या उतरून आपण खाली आलोय. खाली आल्यानंतरच इथं आपण पाहू शकतो इथं पूर्ण अगदी छोटे शंख शिंपले खूप प्रकारचे आहेत ते, आणि त्याचा अक्षरशः खच पडलेला आहे. तर इथूनच आपण पुढे हा अनोखा असा बीच पाहू शकतो. बीच म्हणजे हा पूर्ण दगडामध्ये आहे. जसा हरिहरेश्वरला प्रदक्षिणा मार्ग जो आहे दगडी, त्या पद्धतीनेच हा बीच आहे. तर मंडळी कित्येक लोक लाडघरचा बीच पाहायला येतात.
पण बरेचसे लोकांना हा बीच माहीत नाही आहे. अतिशय सुंदर हा आहे. इथं वाळू नसली तरी याचं सुद्धा सौंदर्य अनोख्या प्रकारचंच आहे. समोरचा लाडगर बीच आणि पाठीमागं आपल्या दिसतंय ते दत्त मंदिर. ते टेकडी आणि लाडगर बीचचा जो मधला भाग आहे इथंच हा दगडी बीच आपल्याला पाहायला मिळतोय. या बीचवर शक्यतो कोणीही येत नाही, त्यामुळे हा निर्जन असल्यामुळं अतिशय शांत आहे. फक्त इथं आपण तासन तास बसून समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकत बसू शकतो आणि इथं बसल्यानंतर आपला वेळ कसा निघून जातो काहीच कळत नाही आपल्याला. तसेच या बीचवरच्या खडकामध्ये जे खळगे तयार झालेले आहेत त्यामध्ये आपण विविध प्रकारचे शेवाळ, सागरी वनस्पती, सागरी छोटे छोटे जीवजंतू सुद्धा आपण अगदी क्लिअरपणे पाहू शकतो. तर लाडगर बीच आपण बघून झालेला आहे. लाडगर बीच झाला, वर दत्त मंदिर झालं, हा बीच सुद्धा झाला. हा बीच सुद्धा अतिशय सुंदर आहे, एक नंबर आहे. तर आता आपण लाडगरला इथूनच निरोप देतोय. तर हा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय. आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपण कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.